मौजे डिग्रज येथील वसाहतीमध्ये राहत्या घरी एका 35 वर्षाच्या व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. प्रशांत जयपाल कांबळे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेची नोंद सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे. मौजे डिग्रज येथील पाण्याच्या टाकीजवळील वसाहतीमध्ये राहत्या घरी एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली अशी माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तर पुढील मदतकार्य तसेच मृतदेह खाली उतरविण्यासाठी स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथकाला पाचारण करण्यात आले. SRFच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह खाली उतरवला. त्यानंतर मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणी आणि कायदेशीर प्रक्रियेसाठी सांगली शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. प्राथमिक माहितीनुसार प्रशांत कांबळे हे घरात एकटे राहत होते. त्यांची आई आणि भाऊ हे मळणगाव येथे वास्तव्यास आहेत. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी आणि रुग्णालयात धाव घेत मृतदेहाची ओळख पटवली. मात्र या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आले नसून याची नोंद सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.